रायगडमध्ये घडलेली घटना ही माझ्या वैयक्तिक व्यावसायिक संबंधातून घडली होती। त्यात शिवसेना पक्षाशी काही संबंध नाही। तरी कोणत्याही गोष्टीवर भाष्य करण्यापूर्वी काँग्रेस महिला जिल्हा अध्यक्षा सौ प्रणिता पाताडे यांनी अधिक माहिती घ्यावी व नंतरच बोलावे असा टोला वर्षा कुडाळकर यांनी पाताडे यांना लगावला आहे। पाताडेने जे माझ्यावर आरोप केले ते अक्षरशः बिनबुडाचे आहेत। त्याच्यात काहीच तथ्य नव्हतं, कारण प्रत्यक्ष घटना तिथे काही घडली नव्हती। माझे स्वतःचे पैसे तिकडे अडकल्यामुळे आणि लाखोनी रुपये असल्यामुळे ते माझे पैसे मागण्यासाठी आम्ही गेलो होतो आणि तिथे राजकारण किंवा अन्य काही कसले विषय नव्हते। माझ्या समोर ज्या चैताली भेंडे किंवा अनुप्रीती खोचरे, अर्चना ताई शेटे यांच्या महिला माझ्यासोबत होत्या, त्या केवळ माझ्या मैत्रिणी म्हणून तिथे गेलेल्या होत्या। तर तिथे राजकीय काही हेतू नव्हता, राजकीय पक्षाचा काही हेतू नव्हता। दुसरी गोष्ट, पाताडे माझ्याबद्दल त्यांना किती माहिती आहे की ह्याच्या मागचा सूत्रधार आणखी कोणी आहे याबद्दल त्यांनाच माहिती असेल। आणि ह्याच्या मागचं माझं वाढत चाललेलं जे जनमानसातलं अस्तित्व आहे ते नष्ट करण्यासाठी किंवा मी आता ग्रामपंचायत सदस्य असल्यापासून ज्या आरोप प्रत्यारोप हा सूत्रधार कोणी करत आहे तर त्याच्यातलाच एक भाग हा पाताडेने तो व्यक्त केलेला आहे। हा प्रकार जो होता तो माझ्या वैयक्तिक होता, त्याच्याशी पक्षाशी काही देणं घेणं नव्हतं किंवा पक्षाचा त्याच्याशी काही संबंध नव्हता। माझ्या व्यावसायिक बांधकामासाठी तो बिल्डरांकडून फायनान्शियल साठी ते हे होतं आणि त्याच्यासाठी त्यांनी वेळोवेळी माझ्याकडून पैसे घेतलेले होते आणि ते जेव्हा देण्याचा प्रसंग आला तेव्हा त्यांनी अॅट्रॉसिटीचा वापर करून आम्हाला उलट कायद्याच्या कचाट्यात गोवलेलं होतं। ह्याच्यामध्ये राजकारणाचा किंवा कोणत्याही पक्षाला बदनाम करण्याचा काहीही हेतू नव्हता।